झणझणीत आमटी, झणझणीत मटकीची आमटी एकदम मस्तपैकी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार झणझणीत मटकीची आमटी. झणझणीत मटकीची आमटी आणि ती आता आपण गावरान पद्धतीने बनवणार आहे. तर आपण आता गॅस चालू करूया. गॅस चालू केल्यानंतर आपण ठेवूया त्याच्यावरती भांडं आणि भांड्याला जरा व्यवस्थित गरम होऊ दे. व्यवस्थित गरम झाला पाहिजे भांडं. आपण लसूण घेतोय तडका मारायला. मटकी पण घेतली, मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मोड आलेली मटकी घेतलेली. आता आपण तेल टाकूया. आपल्याला बनवायची झणझणीत मटकीची आमटी आणि 4 चमचे तेल घेणार आहे मी. तुम्हाला जसं लागेल तसे घ्या आणि तेल गरम होऊ द्या. आता आपलं तेल अजून गरम व्हायचं बाकी आहे. तेल गरम होऊ द्या. त्यानंतर पहिले टाकूया आपण जिरं टाकूया. राई टाकूया. राई टाकली. आपण थोडी मिरची टाकूया. तर आपल्याला आमटी बनवायची आहे झणझणीत. आणि आता आपण टाकूया कढीपत्ता. आणि आता आपण टाकूया कांदा. कारण नवीन कांदा आहे त्यामुळे आपल्याला नवीन कांदा हे शेकायला टाइम लागतो. कारण नवीन कांदा ओला असतो. त्याच्यामध्ये नवीन कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतो. पाण्याचं प्रमाण जास्त असतो तेव्हा कांदा शेकायला आपल्याला टाइम लागतो. त्याच्यामुळे आपण आता टाकूया मीठ टाकूया. मिठानं आपला कांदा व्यवस्थित शिजेल आणि थोडा मऊसूत होईल. आता आपण टाकूया टमाटे.
आता आपण टाकूया हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि आपला गावरानी गोडा मसाला. बघा आपला कांदा एकदम म्हणजे मऊसूत झालेला आहे. आता थोडा टमाटा मऊसूत होऊन देऊ आपण. टमाटा पण मऊसूत होऊन देऊ. आणि आता आपण टाकूया लसूण. लसूण आपण नंतर टाकायची, कारण मग थोडी चव चांगली येते. आणि थोडंसं पाणी टाकू, कांदा टमाटर जरा नरम ग्रेव्ही होण्यासाठी. आणि कांदा टमाटर जरा शिजू द्या. त्याला मिरची पावडर थोडीशी आपल्याला कमी पडते, तर आपण टाकूया. आणि आता आपण टाकूया मटकी. मटकी चांगले प्राऊड म्हणजे मस्तपैकी मोड आलेली आहेत. आता आपण मटकी टाकून घेऊया. खालचा भाग टाकायचा नसतं, कारण खडे असतात, तर आपण हेच करून घेऊया. चांगली मटकीला फ्राय करून घेऊया आपण मस्तपैकी. त्यानंतर आपण आमटीसाठी पाणी टाकू. आता मटकी चांगली फ्राय झालेली आहे. पाणी टाकूया. आता आपण पाणी वगैरे सर्व मसाला तडका बिडका व्यवस्थित मस्तपैकी मारलेला आहे. झणझणीत आपली मटकी होणार. आणि आता आपण 10 मिनिटं मटकीची आमटीला शिजवून घेऊ. त्या ढाकण ठेवूया. नमस्कार मित्रांनो, आपली आता झणझणीत आमटी तयार झालेली आहे. बघा, झणझणीत आमटी तयार. आणि आता आपण सर्व करून दाखवूया. बघा, मस्तपैकी झणझणीत आमटी तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी संगती खा. आम्ही तेलचा उपयोग कमी केलेला आहे, सॉरी. कारण तुम्ही पण तेल जास्त टाकू शकता, कारण आमटीला हे तेल जास्त लागतं, तर तुम्ही टाकू शकता.
कारण आम्ही तेल कमी वापरलेलं आहे. आणि थोडासा कोथिंबीर, आणि जर व्हिडिओ आवडला तर सब करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील. आणि आजची रेसिपी एक नंबर झालेली आहे. आणि माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर तुम्ही सब करून ठेवा, जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चव माझ्या महाराष्ट्राची. जय हिंद, जय महाराष्ट्र.